नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण पाहत आहोत लिनिअर इक्वेशन टेबलचे वर्ड न्यूमेरिकल्स. यामध्ये आपण याच्या अगोदरच्या सेशनमध्ये काही एक्झाम्पल घेतलेले होते. आता आपण वर्ड न्यूमेरिकलची सिरीज स्टार्ट केलेली आहे. तर त्याचा सेकंड पार्ट असेल हा. तर हा बोर्डवर तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल. तर क्वेश्चनचा ग्रुपचा क्वेश्चन आहे. देर आर टू ग्रुप्स. दोन ग्रुप्स आहेत. पहिल्या ग्रुपला आपल्याला एक्स पकडायचं, दुसऱ्या ग्रुपला वाय पकडायचं. मग कधी कधी तुम्हाला ग्रॅमेटिकल वर्ड्स मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतो. जसं की नेक्स्ट एक्झाम्पल मी घेणार आहे. आता लक्ष द्या की या क्वेश्चन मध्ये नेमकं काय दिलंय. स्टेप बाय स्टेप व्यवस्थित वाचून घ्यायचंय, रेडी करून घ्यायचंय. देर आर सम स्टुडंट्स इन द ग्रुप ए अँड ग्रुप बी. एक्झॅक्टली नाही कळत आहे, एक्झॅक्टली कळत नाहीये. मग आपण काय करू, इथं समजून घेऊयात बाळांनो. इथं इथं आपण या ठिकाणी कन्सिडरेशन करू. लेट नंबर ऑफ स्टुडंट्स इन ग्रुप ए इज इक्वल टू एक्स. किती आहेत आपल्याकडे? एक्स आहेत. एक्स एवढे नंबर ऑफ स्टुडंट्स हे ग्रुप ए मध्ये आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स इन ग्रुप बी मध्ये आपण म्हणूयात वाय. क्लिअर? तुम्ही उलट घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता ही कंडिशन बदलायची नाही. पाठीमागच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. ही कंडिशन कधीच बदलणार नाही. आता कंडिशन ही आता फर्स्ट कंडिशन मध्ये काय दिलंय व्यवस्थित समजून घेऊ. आता इथपर्यंत क्वेश्चन संपला. इथपर्यंत ओरिजिनल कंडिशन आहे. मग इफ म्हटल्याच्या नंतर कंडिशन स्टार्ट होते. मग काय म्हटलंय, वन स्टुडंट गोज फ्रॉम ए टू बी. म्हणजे अकॉर्डिंग टू कंडिशन फर्स्ट मध्ये काय म्हणतात की समजा तुमच्याकडे ए ग्रुप आहे, इकडे बी ग्रुप आहे. ओरिजिनल इथं एक्स आहे, इकडे एक्स आहे, बी कडे वाय एवढे स्टुडंट्स आहेत. झालं असं, याच्यातून जर इकडे जर कोणी जात असेल, समजा 5 स्टुडंट इकडे गेले, त्याचे 5 कमी होणार, याचे 5 वाढणार. क्लिअर आहे ना? आपण एक्झाम्पल म्हणून घेऊयात की इकडे 20 आहेत बाबा आणि इकडे 30 आहेत. इकडे जर समजा याचे 5 जर समजा कमी केले, म्हणजे इकडे 15 झाले, म्हणजे -5 झालं, इकडे +5 होणार आहे, म्हणजे 35 होणार आहे. एवढं सिंपल आकडा आहे. म्हणजे सिंपल तुम्हाला कॅल्क्युलेशन कळायला हवं. उद्या चालून जर असं म्हटलं बाबा की याच्यामध्ये 10 ची वाढ झाली, याच ओरिजिनल नंबर मध्ये करायची, याच्यामध्ये 10 ची वाढ झाली, म्हणजे इकडून इकडे आले, याच्यात वाढ नाही झाली. ह्या क्लासमधून याच्यात 10 आले, याच्यातून 10 कमी व्हायला पाहिजे. 10 जर कमी झाले की 20. क्लिअर झाला विषय? म्हणजे असंच काहीतरी दिलेलं असतं. आता पाहूयात. की पहिल्या कंडिशन मध्ये म्हणतात ते की वन स्टुडंट गोज फ्रॉम ग्रुप ए टू ग्रुप बी. किती स्टुडंट गेलाय? एक स्टुडंट गेलाय. म्हणजे मला सांगा की याच्यामध्ये एक स्टुडंट गेलाय, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट इन ग्रुप ए किती असेल? इथं नंबर ऑफ स्टुडंट्स इन ग्रुप ए मध्ये मला सांगा, एक स्टुडंट ग्रुप ए चा कुठे गेला? बी मध्ये गेला. म्हणजे ए चा एक ने कमी होणार. एक ने कमी म्हणजे एक ऑलरेडी आहे, त्याच्यामधून एक कमी झाला. त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स इन ग्रुप बी किती असेल? हे ग्रुप बी किती असेल? बी मध्ये मला सांगा, याचा एक कमी झाला, ए चा एक कमी झाला, म्हणजे बी मध्ये एक ची वाढ व्हायला पाहिजे. बी च्याकडे आहेत वाय स्टुडंट्स आहेत, त्याच्यात एक वाढ झालं. आता ओके कंडिशन आपण बनवू. त्याच्यानंतर देन म्हटल्याच्या नंतर इफ म्हणजे कंडिशन स्टार्ट झाली, देन म्हणजे रिझल्ट आला. देन द नंबर ऑफ स्टुडंट्स इन द बोथ ग्रुप इज सेम. याचा आन्सर आणि याचा आन्सर सारखे, म्हणजे ए मध्ये असलेले समजा इथे 20 असतील, इथे 20, 30 असेल 30, 50 असेल 50. म्हणजे एक्स मायनस वाय ही व्हॅल्यू वाय प्लस 1 एवढी आहे. यावरनं ह्या वायला जर इकडे घेऊन आलो मी, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 मायनस इकडे जाऊन काय झालं? प्लस झालं. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2 स्टुडंट झाले. म्हणजे हा इक्वेशन झाला दुसरं. आता परत पुढे काय म्हणतायत पहा. अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड अप्लाय करू आपण. अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड कंडिशन मध्ये काय म्हणतायत? सेकंड कंडिशन मध्ये म्हणतायत बेटा, बट वन स्टुडंट गोज फ्रॉम बी. कुठून जातोय आता? बी मधून कमी होतोय.
म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स नंबर ऑफ स्टुडंट्स कुठं कुठं म्हटलंय त्यांनी, वन स्टुडंट गोज फ्रॉम बी टू ग्रुप ए. म्हणजे ए मध्ये किती असेल, आता बी मधनं ए कडे चाललाय, याच्यामध्ये काय गेला होता, याच्यामध्ये ए पासनं बी ला गेलेला होता. किती स्टुडंट गेलेला होता इथं, वन स्टुडंट. इथं उलट झालंय, या ठिकाणी बी पासनं ए मध्ये यायला लागला, म्हणजे बी चा कमी होईल, ए चा वाढेल. इथं पण एकच सांगितलं त्याने, किती बाबा, एकच सांगितलंय, म्हणजे एक ची वाढ होते कशामध्ये, नंबर ऑफ स्टुडंट्स. बी कडे चाललाय, ए कडे चाललंय, सॉरी, ए कडे चालला म्हणजे ए चा एक ने वाढेल. नंबर ऑफ स्टुडंट्स इन ग्रुप ए, ग्रुप ए मध्ये वाढेल एक, म्हणजे सुरुवाती हे घ्यायचं नाही, याची काही घेणं नाही. सुरुवातीची कंडिशन कोणती आहे, एक्स आहे, म्हणजे एक्स प्लस वन इथं होईल. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स इन ग्रुप बी. आता मला सांगा, बी चा ए मध्ये गेला म्हणजे एक ने कमी होणार, याचा एक ने कमी होणार म्हणजे किती झालं, वाय मायनस वन. आता देन काय म्हणतात पाहूयात, रिझल्ट काय येते. ग्रुप बी टू ग्रुप ए, देन द नंबर ऑफ स्टुडंट इन ग्रुप ए चे स्टुडंट किती आहे, एक्स प्लस वन इज इक्वल टू ग्रुप नंबर ऑफ स्टुडंट्स इन ग्रुप ए बिकम्स, म्हणजे इक्वल असतो, काय असतो, इक्वल असतो. ट्वाइस म्हणजे किती, दुप्पट. कशाच्या, ग्रुप बी च्या. ग्रुप बी मध्ये किती उरले तुमच्याकडं, वाय मायनस वन. याला सॉल्व्ह करून घेऊ, किती येणार बेटा, एक्स प्लस वन, टू इंटू वाय, टू वाय मायनस टू, हे एक्स प्लस वन, किंवा हा एक्स ला एक्स, हा टू वाय इकडं आला, मायनस झाला, आणि मायनस टू हा प्लस चा मायनस झाला, एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू मायनस थ्री. हा इक्वेशन नंबर झाला दुसरा. आता चेक केलं तर आपल्याला प्लस प्लस, जर जर सेम साइन असेल तर ऍडिशन करायचं एलिमिनेशन मेथड मध्ये, आणि जर समजा डिफरंट साइन असेल तर सबट्रॅक्शन करायचंय. आता इथं तुम्हाला सीबीएसईच्या स्टुडंटला थोडंसं सबट्रॅक्शन मेथड सेम जाते, तर सबट्रॅक्शन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. एकाच्या अगोदरचा व्हिडिओ पाहून घ्यायचं, सबट्रॅक्शन मेथड नेमकं काय राहतं. आता इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, इथं एक्सचा साइन प्लस आहे, इथं एक्सचा साइन प्लस आहे. जर सबट्रॅक्शन केलं तर कॅन्सल होऊ शकतात, कारण की सेम सेम सारखे होणार नाही. दोघेही चांगले आहेत, त्यांचं भांडण लागणार नाही तेवढंसा. म्हणजे काय रे बाबा, मेल मेल प्लस प्लस, मी काल सांगितलं होतं, प्लस प्लस म्हणजे मेल मेल, याची जोडीच जमणार नाही. आणि फिमेल फिमेल जर असं तर याची जोडीच बनणार नाही. आपल्याला जोडी बनवावं लागेल अशी. आता आपल्याकडे आहे का प्लस मायनस सी, प्लस मायनस सी नाहीये, उचला याला आणि इकडे ठेवा, सबट्रॅक्ट, आहे की नाही. मग सबट्रॅक्ट करत असताना सगळ्यात मोठं कोण आहे, टू एक मायनस थ्री आहे, टू मोठा आहे. मग काय करायचं, काय करायचं बेटा, सबट्रॅक्ट इक्वेशन, सबट्रॅक्ट इक्वेशन, टू या वन वन, वन मायनस टू, वन काय आहे, एक्स मायनस वाय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू. आणि हे किती आहे, एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू मायनस थ्री. आता झाला विषय, आता सबट्रॅक्ट करायचा आहे. हा इक्वेशन नंबर वन, हा इक्वेशन नंबर टू वन. आता सबट्रॅक्ट करायचं म्हणजे इथं प्लस साइन आहे, प्लस झालं मायनस, मायनस झालं प्लस, मायनस झालं प्लस, हे घरी गेलं. मायनस वन इथं काहीच नाही, म्हणजे मायनस वन वाय आहे, मायनस वन वाय प्लस टू वाय. 2 रुपये आहेत, 1 रुपयाचा खंड उरला की तुमच्याकडं, 1 रुपया उरला, आणि हे फाय झालं. आता ही व्हॅल्यू y इज इक्वल टू, आपण सोप्या इक्वेशन मध्ये पुटअप करू, y इज इक्वल टू फाय इन इक्वेशन नंबर वन टू जे काय असेल ते टू मध्ये पुटअप करू. जर चुकून माझ्याकडून इक्वेशन नंबर टू झालं, सॉरी इथं वन असेल, आहे की नाही. आता काय झालं मग, एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती, टू. मग एक्स मायनस फाय इज इक्वल टू टू, एक्स इज इक्वल टू किती झालं, टू प्लस फाय, एक्स इज इक्वल टू किती झालं, सेवन. आता सिंपल आहे बाबा, एक्स म्हणजे कोण, ए मधनं जर एक गेला तर त्याच्याकडे सहा राहील, आणि याचं एक निवाड होईल, म्हणजे सहा आणि सहा इक्वल होईल. जर समजा याच्यातला एक याच्याकडे गेला तर आठ होतील, याचा एक कमी होईल म्हणजे चार होईल, त्याची दुप्पट आठ. दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होते, पहिली पण कंडिशन सॅटिस्फाय होते, हे लिहून घ्यायचं. म्हणून नंबर ऑफ स्टुडंट्स इन ग्रुप ए एक्स इज इक्वल टू किती आहे, 7. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स इन ग्रुप बी
इज इक्वल टू 5, y इज इक्वल टू 5. हे थोडंसं जपून, कधी कधी अगोदर आपल्याला y मिळतो किंवा x मिळतो, मग x कुठं आहे y कुठं आहे ते चेक करून घेईल. समजलं? येस ऑर नो? समजलं? चलो. तर आता हा नेक्स्ट क्वेश्चन सारखाच, सेम आहे, फक्त इथं ग्रॅमॅटिकल स्टेटमेंट विचारण्याची स्टाईल वेगळी आहे. जसं आपण बोलत असताना एकच स्टेटमेंट दोन वेळेस बोलत असताना काहीतरी वेगळं बोलतोय, तरी तो स्टेटमेंट थोडस व्यवस्थित बोलतो. आणि तो स्टेटमेंट जर फ्रेंड मध्ये बोलायचं असल्यावर थोडस कॉमेडी मध्ये बोलतो की नाही, म्हणजे सेम याच पाठीमागचा क्वेश्चन थोडासा कॅज्युअल होता बाबा. आता हा क्वेश्चन थोडासा प्रोफेशनल आहे. जसं आपण स्कूलला प्रोफेशनल मध्ये राहतो, घरी प्रोफेशनल मध्ये राहतो, आहे की नाही. फ्रेंड जर आले की लगेच आपण थोडस फ्री माइंडने बोलतो की नाही, तसं पाठीमागचा क्वेश्चन थोडासा फ्री माइंडने विचारला होता. हा थोडासा प्रोफेशनली क्वेश्चन विचारला, तर नेमकं काय वन सेज, वन सेजचं मिनिंग काय? फर्स्ट फ्रेंड बाबा, फर्स्ट फ्रेंड आहे. गिव्ह मी 100. काय म्हटलं त्यांनी? पहिला फ्रेंड काय म्हटला की मला 100 रुपीज दे बाबा. मग पहिला फ्रेंड असेल आणि दुसरा फ्रेंड असेल, असं आपण कन्सिडरेशन करूया की फ्रेंडवर डिपेंड आहे हा क्वेश्चन. पूर्ण वाचलं तर कळेल तुम्हाला, तर स्टेप बाय स्टेप मी वाचून तुम्हाला सगळं सांगेल. तर काय म्हणते, वन सेज गिव्ह मी 100. पहिला फ्रेंड म्हटला की दुसऱ्या फ्रेंडला की मला 100 रुपये द्या बाबा तुम्ही. किती रुपये द्यायचे? 100 रुपये द्यायचे. आता डिपेंडिंग करतं की तुमचा फ्रेंड जर परत करणार असेल तर तुम्ही द्या, आहे की नाही. जर परत करणारच नसेल तर तू काय करणार? बहाणा मारणार, माझ्याकडे नाही बाबा. पण हा क्वेश्चन आहे तर काही द्यायचं नाही, माझा फ्रेंड परत नाही करत बाबा आणि मी काही देत नाही, तसं काही लिहायचं नाही पेपरमध्ये. पेपरमध्ये मार्क्स हवेत आपल्याला, तर मग ते लिहावंच लागेल. मग काय, वन सेज गिव्ह मी 100 फ्रेंड्स म्हणजे 100 रुपये दे बाबा. तर काय म्हणतं ते की आय शॅल देन म्हणजे माझ्याकडं बिकम्स म्हणजे इक्वल, वाईल थ्री ॲज यू म्हणजे तू 100 दिले की तुझ्यापेक्षा माझ्याकडे दुप्पट होते, आहे की नाही. तुझ्यापेक्षा माझ्याकडे दुप्पट होते असं त्याचं म्हणणं आहे, जे डबल होते. आणि देन अदर रिप्लायज इफ यू गिव्ह मी द टेन्स म्हणजे तू जर समजा दुसरा फ्रेंड जर समजा पहिल्याला जर दिला 10 रुपये, आता तर आपण स्टेप बाय स्टेप घेऊ, एकदम तुम्हाला गोंधळ निर्माण होऊ शकतो. हा क्वेश्चन कसं रिडिंग करायचं सर? स्टेप बाय स्टेप, हळू 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 द्यायचं. पूर्ण क्वेश्चन वाचलं की काहीच कळणार नाही, आहे की नाही. ते शरबत पिल्यासारखं फास्ट होऊन जाईल. एक क्वेश्चन वाचत असताना चहा लागत करायचं. चहा लगेच चुटकी एक मारत नाही आपण चहाची, स्टेप बाय स्टेप हळू 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 करतो की नाही, थोडस हळू 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 घ्यायचं आहे. गडबड नाही, आता पोळल लगेच, आहे की नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित वाचू. आता पहिल्यांदा आपण इथं काही फिक्स नाही सांगितलं की पहिल्या फ्रेंडचं नाव काय बाबा, आहे की नाही. पहिल्या फ्रेंडचं काय नाव आहे? टुल्लू आहे का, मोनू आहे का, सोनू आहे का, काही नाव दिलेच नाही, आहे की नाही. तर आपल्या मुलांनी आपण नाव घेऊ, आहे की नाही. फर्स्ट फ्रेंड आहे, सेकंड फ्रेंड आहे. फर्स्ट फ्रेंडला आपण ए घेऊ, सेकंड फ्रेंडला बी घेऊ. मग आपण कन्सिडरेशन करू. लेट अमाऊंट ऑफ मनी, पैशाबद्दलच चालू आहे कॅपिटल म्हणजे. अमाऊंट ऑफ मनी, मनी ए किती आहे त्याच्याकडं. अमाऊंट ऑफ मनी फॉर ए, कोणासाठी? फॉर ए साठी, ए फ्रेंड साठी. ए फ्रेंड, ए फ्रेंड, FRIEND. किती आहे? X रुपीज आहे त्याच्याकडे. किती आहेत? आपण असं पकडूयात की X रुपीज आहे. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ मनी फॉर बी फ्रेंड किती आहे? Y रुपीज आहे. सेम आहे असं म्हटलं का सेमचा क्वेश्चन विचारणार नाही, आहे की नाही. दिस इज अ इनिशियल कंडिशन, इनिशियल कंडिशन बदलणार नाही. इनिशियल कंडिशन बदलतील का? नाही. मग कंडिशन 1-2 बदलेल पण इनिशियल कंडिशन बदलणार नाही. मग इथे लिहितो मी अकॉर्डिंग टू कंडिशन फर्स्ट, अकॉर्डिंग टू कंडिशन फर्स्ट. आता मला सांगा, वन सेज म्हणजे कोण म्हटला? ए म्हटला. मी तर तुला रफ मध्ये सांगतो ए काय म्हटला पाहिजे. ए कडे किती आहे? एक्स आहे. त्याचे वाढले की त्याचे कमी होणार, त्याचे वाढले की याचे कमी होणार, लक्षात ठेवा. ही इनिशियल कंडिशन आहे. पहिल्या कंडिशन मध्ये काय म्हटलंय? पहिल्या कंडिशन मध्ये गिव्ह मी 100 रुपीज द्या मला, आहे की नाही. 100 रुपीज द्या मला.
म्हणजे वन सेज गिव्ह मी, वन सेज म्हणजे ए सेज, कुणाकडे मागतोय तो? ए ए कडे मागेल का? नाही मागणार. कुणाकडे मागणार? बी कडे मागणार. हा याच्याकडे मागतोय. म्हणजे तुम्ही द्या बाबा मला. देतोय कोण? बी देतोय ए ला. समजा याला त्यांनी ₹100 दिले, तर याच्याकडे ₹100 कमी होतील. एवढं तर कळायला पाहिजे. कॉमन सेन्सचा प्रकार आहे. आता इथे रिलेशन काय होतंय मग? इथं काय सांगितलंय? आता मला सांगा अमाउंट ऑफ मनी, अमाउंट ऑफ मनी फॉर ए फ्रेंड. आता ए फ्रेंडकडे किती झाले रे बाबा? ए फ्रेंड तर मागू लागला. मागतोय तो. म्हणजे याच्याकडे ₹100 वाढले. आणि अमाउंट ऑफ मनी फॉर बी फ्रेंड. कोणता फ्रेंड? बी फ्रेंड. मग बी फ्रेंडकडे मला सांगायचे 100 ने वाढलं म्हणजे त्याचे 100 ने कमी होणार. एक्सचेंजचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. एकाचं कमी होते तर दुसऱ्याचं वाढते. बाहेरून कोणतीच इन्कम नाहीये. कळलं का? मग किती झालं हे? वाय प्लस का मायनस? मायनस रे पिल्लू. आता आपण कंडिशन अप्लाय करू. ते म्हणतात की आय शाल देन. आय शाल म्हणजे कोण? ए घेतो ते बोलतोय. ए घेतोय तो बोलतोय तुझ्याकडं. म्हणजे बिकमचा मिनिंग असतो इक्वल. माझ्याकडे झाले किती? एक्स प्लस 100 म्हणजे ए कडं. ट्वाईस थ्री च्या जीव. ट्वाईस म्हणजे काय? दुप्पट. कुणापेक्षा? बी फ्रेंड पेक्षा. बी फ्रेंड कडेच मागतो आणि त्याला म्हणायला लागला की 100 दिले तर माझ्याकडं तुझ्यापेक्षा दुप्पट होईल. म्हणजे कुणाकडे कमी असेल आता? वाय कडे कमी असेल. मग काय झालं? याला सॉल्व्ह करून घेऊ. एक्स प्लस 100 हे झालं 2y मायनस 2 इंटू 100 200. आता ह्या 2y ला इकडे घेऊन येतो. मायनस 2y इज इक्वल टू मायनस 200 आणि हे मायनस 100. हे एक्स मायनस 2y इज इक्वल टू हे झाले मायनस 300 बेटा. हा इक्वेशन नंबर पहिला आला. आता आता काय म्हणतात? इफ यू गिव्ह मी 10 आय शॅल बी 6 टाइम ॲज रिच ॲज यू. अदर रिप्लाय. अदर रिप्लाय म्हणजे कोण रे बाबा? बी. बी काय म्हणतोय आता? बी काय म्हणतोय? तू मला दे आता. कुणाकडे पैसे यायला लागले? बी कडं. मग कुणाकडे कमी होणार? याच्याकडे एक्स आहे आणि याच्याकडे वाय आहे. यांनी किती दिले त्याला? ₹10 दिले. आणि याच्याकडे किती झाले? कमी झाले ₹10. आता याच्यातलं रिलेशन चेक करू. याच्यातलं रिलेशन किती आहे? 6 टाइम्स आहे. कितीचं रिलेशन आहे? 6 टाइम्स. मग इथं लिहू अकॉर्डिंग टू, अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड बेटा. कोणती कंडिशन? सेकंड. आता ह्याला रब करतो. हे कळायला पाहिजे आता. काय झालं मग? कुणाकडे वाढले होते? हे ए हा बी. आता बी मागतोय. कोण मागतोय? बी मागतोय. बी कडे चालले. एक्स याच्याकडे, याच्याकडे वाय. यांनी ₹10 दिले म्हणजे 10 कमी झाले. आणि 10 घेतले म्हणजे वाढले. मग मला सांगा अमाऊंट ऑफ मनी, अमाऊंट ऑफ मनी फॉर ए फ्रेंड. ए फ्रेंड कडे किती असणार आहे बेटा? ए फ्रेंड कडे किती असणार आहे? एक्स मायनस 10 रुपीज. आणि अमाऊंट ऑफ मनी फॉर बी फ्रेंड. बी फ्रेंडने घेतले ना, आता वाढले असते ना त्याचे. त्याचे वाढले पैसे रे बाबा. झालं. आता काय करायचं मग? त्यांचं रिलेशन दिले 6 टाइमचं. कोण म्हणताय? कोण बोलायला लागला तो अगोदर घ्यायचा. कुणासाठी बोलतो ते नंतर घ्यायचं. कोण रे बाबा पहिल्यांदा? अदर रिप्लेस म्हणजे बी. बी जो आहे तो बेटा 6 टाइम आहे ए च्या. समजून घ्यायचं. आय शॅल बी अदर रिप्लाय इफ यू गिव्ह मी 10 रुपीज. आय शॅल गिव्ह म्हणजे दुसरा म्हणतोय तुझ्यापेक्षा. म्हणजे पहिल्यांदा कोण बोलतो त्याच्याबद्दल लिहायचंय. कोण बोलायला लागला? बी. हे झालं वाय प्लस 10. हे 6x मायनस 60. हा आपण काय करूया? हा 6x ला इकडे आणू. मायनस 6x प्लस वाय इज इक्वल टू मायनस 60. हा 10 झाला. मायनस 6x प्लस वाय इज इक्वल टू मायनस 70. हा इक्वेशन नंबर 2 झाला. पहिल्या आणि दुसऱ्याकडे जर पाहिलं तर इथं 6 आहे, इथं 6 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. जर एलिमिनेशन मेथडने जात असाल तर कोएफिशियंट सेम करा आणि जर सबट्यूशन मेथडने जात असाल तर सबट्यूशन मेथडने सॉल्व्ह करा. आता मला सांगा इथं 1 आहे,
इथे 6 आहे. 6 ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. नाही तर म्हणजे पहिला, दुसरा, पहिला इक्वेशन, दुसरा इक्वेशन. पहिल्या इक्वेशनमध्ये किती आहे? 1 आहे. आणि वायचा कोएफिशियंट किती आहे? -2 आहे. याचा किती? -6, 1. आता लहान व्हॅल्यू कोणती बेटा? ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा. 2 सारखं करून घ्या. कोणत्या इक्वेशनला मल्टिप्लाय करतो आपण? दुसऱ्याला. चला करू मग. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय, ह्याच्यानंतर तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडने पण जाऊ शकता ॲज युअर विश. बाय 2 ने. 2 ने जर केलं तर किती? 6 2 जा 12 प्लस 2 बाय 70 इंटू 2 140. हा इक्वेशन नंबर 3 झाला. ज्याला मल्टिप्लाय केलं त्याला थोड्या वेळासाठी क्रॉस मारायचं. आता पहिल्या आणि तिसऱ्याकडे पाहिजे तर 2 आहे, इथं 2 आहे. इथं मेल आहे म्हणजे प्लस आहे, मायनस आहे म्हणजे फिमेल आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन एकत्र आले, जुळत 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 काय झालं बाबा? ऍडिशन करायची. काय करायची? ऍडिंग इक्वेशन 1 and 3. कोणतं म्हणतं रे? 1 and 3. 1 किती आहे? x मायनस 2y इज इक्वल टू किती? -300. हा इक्वेशन नंबर पहिलं. -12x प्लस 2y -140. हा इक्वेशन नंबर तिसरं. चलो किती झालं बेटा? इथं 1 हे गायब झालं. हे किती झालं? -11 म्हणजे 12 रुपये उधारी होती. 1 रुपये दिलं बाबा दुकानदाराला, तरी 11 रुपये राहिले तुझ्याकडं. आणि हे 0 ला 0. हे किती? सेम साइन आहे म्हणजे अगोदरची उधारी 300, नंतर 140 म्हणजे 440. किती उधारी आहे म्हणून मायनस. विसरायचं नाही, नाही तर दुकानदारालाच म्हटलं बाबा तुम्ही 440 द्या. 4 कानाखाली ओढून पाठवून देईल घरी ते. तो लाड करणार नाही. तिचा बिझनेस आहे, त्याला कसं वसूल करायचं त्याला माहित आहे. उलटे माइंड लावायचं नाही इथं. किती झालं मग बेटा? x इज इक्वल टू 440 अपॉन -11. तू म्हणशील सर मायनस प्लस. अरे प्लस मायनस मध्ये गेल्यावर होतं ते. मल्टिप्लायचं पुढे जाणार ते डिवाइडला जाणार. मायनस मायनस प्लस. 11 जा 11, 11 4 जा. इथे झालं x बरोबर 40. किती? x बरोबर 40. ही व्हॅल्यू पुटअप करू. सोपं इक्वेशन पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन नंबर. कोणतं इक्वेशन आहे? 1 2. 1 सोपं वाटतंय मला. 1 मध्ये किती झालं? x मायनस 2y बरोबर किती आहे? इज इक्वल टू किती आहे? -300. किती आहे बेटा? 300 आहे. x व्हॅल्यू 40 मायनस 2y इज इक्वल टू -300. किती झालं रे? हे 300 जर इकडे घेऊन आलो मी तर प्लस 300 होईल. कारण की तुम्ही म्हणायचं त्याला कसं काय घेतलं तुम्ही? हा 2y मला पॉझिटिव्ह पाहिजे. काय पाहिजे बेटा? 2y हा पॉझिटिव्ह पाहिजे. 340 झालं इज इक्वल टू 2y. आता हा 340 अपॉन 2 इज इक्वल टू y. y इज इक्वल टू किती आला? 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 7 जा 14, 170 रुपीज. किती झालं? 170 रुपीज. आता कंडिशन इथे लिहायला विसरायचं नाही. अमाऊंट ऑफ मनी फॉर ए फ्रेंड. हे फ्रेंड किती आहे? x बरोबर किती आलं? 40 आलं. अमाऊंट ऑफ मनी फॉर बी फ्रेंड y बरोबर किती आलं? 170. तरी आपण एकदा काय करायचं? इथं रुपीज लिहायचं, इथं रुपीज लिहायचं. एकदा क्रॉस चेक करायचं. पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट व्यवस्थित बसतंय का? समजा आता ए नी पैसे मागितले होते अगोदर, म्हणजे 100 रुपये. आणि 100 रुपये जर दिले, त्याच्याकडे किती होतील? चलो काय झालं बेटा? काय झालं? चलो x इज इक्वल टू 40 आहे. यांनी जर 100 रुपीज याला दिले, यांनी 100 रुपीज याला दिले तर 140 होतील याच्याकडं. किती होतील? 140 पहिल्या कंडिशननुसार. आणि याच्याकडे होतील 70. आता तुम्हीच पहा 70 दुप्पट हे आहे की नाही? ते तसंच सांगितलं होतं पहा की माझ्याकडे दुप्पट आहे बाबा. कुणाच्या? एच्या दुप्पट. 70च्या दुप्पट 140. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, तुला वाटलं की दुसऱ्या कंडिशनकडे जा. जर समजा यांनी 10 रुपये दिले तर किती होणार? 180 होणार याच्याकडं. याची 10 ने कमी होणार म्हणजे 30 होणार. 30 इंटू जर 6 केलं तर 180 येते. इथे 6 टाइम दिले. क्लिअर झालं? काय डाऊट आहे? चलो.
चलो, सेम टाईपचा क्वेश्चन आहे बेटा. ए अँड बी हॅव अ सर्टन नंबर ऑफ मँगोज. आता ए आणि बी दिलेला आहे. एक तर ए कडं आणि बी कडं. या ठिकाणी याच्याकडे एक्स पकडायचं, याच्याकडे वाय पकडायचं. आताच्याच ग्रुपच्या क्वेश्चन सारखे ए ग्रुप, बी ग्रुप, ए फ्रेंड, बी फ्रेंड, सेम टाईपचा क्वेश्चन आहे. काही नवीन नाहीये. त्याला कन्सिडरेशन करून टाकू. लेट नंबर ऑफ mangoes. A and B have a certain number of mangoes. The number of mangoes for आपण घेतलं A साठी किती आहेत? X एवढे आहेत असं आपण अज्युम करू. आणि नंबर ऑफ मँगोज फॉर बी साठी आपण Y घेऊ. रुपीज नाही घेते तर नंबर ऑफ मँगोज आहेत. रुपीज मध्ये कसं कन्सिडरेशन करणार? आता ई पासून जर सांगितलं की ते कंडिशन आहे आणि देन म्हटल्याच्या नंतर ते रिझल्ट आहे, तर चेक करू आता. चला, अकॉर्डिंग टू कंडिशन फर्स्ट नुसार फर्स्ट कंडिशन काय म्हणते बेटा? इफ यू गिव्ह 30 ऑफ युअर मँगोज. इथं हा स्टेटमेंट महत्वाचा आहे. ए से टू बी म्हणजे एक बी कडनं ए घ्यायला लागला म्हणजे ए मध्ये वाढ होईल, याच्यात प्लस होईल, याच्यात मायनस होईल. सेम चे ए से टू बी इफ यू गिव्ह 30 ऑफ मँगोज. 30 ऑफ मँगोज याच्याकडून घेतलं म्हणजे याच्याकडे झाले एक्स प्लस 30, याच्याकडे झाले वाय मायनस 30. सॉरी, क्लिअर. याच्याकडे मायनस होणार, याच्याकडे प्लस होणार. तू म्हणशील याच्याकडे प्लस केल्यावर काय भूत आले का तिथं वाढवायला? इथं जर वाढत असेल तर इथं इन्क्रीज जर होत असेल तर इथं डिक्रीज व्हायला पाहिजे. इथं जर डिक्रीज होत असेल तर इथं इन्क्रीज व्हायला पाहिजे. आता दिलेल्या स्टेटमेंट नुसार आपलं डोकं वापरायचंच नाहीये तिथं. काय सांगितलंय? एक्स प्लस 30, सॉरी, याच्याकडून याने 30 जर दिले तर माझ्याकडे किती होतील बाबा? कितीचं रिलेशन म्हटलंय? आय विल हॅव ट्वाइस मनी ऑफ लिफ्ट विथ यू. म्हणजे याचा अर्थ, याचं म्हणणं असं आहे, मला जर तू जर समजा 30 मँगो दिले तर तुझ्यापेक्षा माझ्याकडे दुप्पट आहे. इथं कंडिशन अप्लाय करू. नंबर ऑफ मँगोज फॉर ए साठी किती घेतले त्यांनी? 30. मग नंबर ऑफ मँगोज फॉर बी, आणि 30 घेतले म्हणजे याचे 30 कमी झाले. आता फायनल कंडिशन याच्यातली काय? पहिल्यातली कंडिशन ए काय म्हटला? तुझ्यापेक्षा माझ्याकडे दुप्पट आहे. याची किंमत किती आहे? तर एक्स प्लस 30. तो बी कडे किती आहे? वाय मायनस 30. आता याला सॉल्व्ह करून घेऊ. एक्स प्लस 30 इज इक्वल टू 2y मायनस 60. 230चा त्याला 2y ला इकडे घेऊ आणि हा मायनस 60 मायनस 30 किती होणार बेटा? हिरप करून टाकू. किती झालं हे? एक्स मायनस 2y इज इक्वल टू किती झालं? मायनस 90 झाला. मायनस 60 मायनस 30. सिंपल कॅल्क्युलेशन करायची वर. 60 रुपये जो देणार आहे मी पुन्हा 30 रुपये त्याच्याकडून घेतो म्हणजे 90 रुपये देणार त्यांना. 90 रुपीज. नंबर फर्स्ट. आता कंडिशन दुसऱ्यामध्ये काय घडतं ते चेक करू. अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड कंडिशन मध्ये कुठपर्यंत पहिली कंडिशन झाली? इथपर्यंत संपलं. आता बी मागतोय कुणाकडे? बी रिप्लायज. बीनी काय म्हटलंय? बी मागतोय कुणाकडनं बेटा? ए कडनं. म्हणजे याच्यात वाढ व्हायला पाहिजे, याच्यात कमी व्हायला पाहिजे. कितीच? 10 म्हणतोय तो. इफ यू गिव्ह मी 10, याच्यात 10 वाढतील, याच्यात 10 कमी होतील. म्हणून नंबर ऑफ मँगोज किती होतील? आता नंबर ऑफ मँगोज फॉर एच किती आहे? 10 ने कमी झाले. काय झाले? 10 ने कमी झाले म्हणजे किती? अगोदर एक्स होतं, ही कंडिशन अप्लाय करा. एक्स मधून 10 कमी झाले आणि नंबर ऑफ मँगोज फॉर बी याच्यात 10 वाढले. आता ते म्हणतात कितीचं रिलेशन तयार होते? थ्राईस ओल्ड आहे. थ्राईस म्हणजे किती? दुप्पट बाबा. कोण म्हणतंय? बी म्हणतंय. म्हणजे बी अगोदर लिहावं लागेल. बी इज अ थ्राईस ॲज ए. बी कडे किती आहे? वाय प्लस 10. ए कडे किती आहे? एक्स मायनस 10.
वाय प्लस 10 इज इक्वल टू 3x मायनस हे झालं 30. आता आपण काय करू 3x ला इकडे घेऊ मायनस 3x प्लस वाय मायनस 30 हा 10 इकडे गेला की झाला मायनस 10 मायनस 3x प्लस वाय इज इक्वल टू मायनस 40 हा इक्वेशन नंबर दुसरं. आता चेक जर केलं तर इथं 2y इथं 2y इथं चेक करून घेऊ. पहिला इक्वेशन दुसरा इक्वेशन एक्स वाय. आता मला सांगा x चा कोएफिशियंट किती येतं 1 आहे पहिल्या इक्वेशन मध्ये इथं किती आहे 2 आहे इथे किती आहे मायनस 3 आहे इथं 1 आहे. आता सिम्पली काय करू आपण इथे सॉरी इथे x चा कोएफिशियंट किती आहे 1 आहे y चा कोएफिशियंट किती आहे मायनस 2 आहे इथे x चा कोएफिशियंट किती आहे मायनस 3 शेजारचा कोएफिशियंट म्हणजे y चा किती 1 आहे. चला आपण सिम्पली काय करू 3 ने मल्टिप्लाय करू 2 ने 2 ने सोपं आहे म्हणजे 2 ने याला मल्टिप्लाय करून 2 बनवून घेऊ. मग काय केलं आपण दुसऱ्या इक्वेशन मल्टिप्लाय करतो म्हणजे काय मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2/2 2 ने मल्टिप्लाय केलं की झालं 3 2 जा 6 प्लस 2y मायनस 80 हा इक्वेशन 3 झाला याला कॅन्सल करा हे 2y आणि मायनस 2 प्लस म्हणजे मेल मायनस म्हणजे फिमेल मेल फिमेल जोडी लागली ऍडिशन झालं एकत्र आले काय करता येईल ऍडिशन ऍडिंग इक्वेशन 1 and 2 1 काय म्हणता बेटा x मायनस 2y इज इक्वल टू घेतली नाही 90 रे बाबा घेतली नाही आणि हे किती झालं मायनस 6x प्लस 2y इज इक्वल टू किती मायनस 80 हा इक्वेशन नंबर दुसरा हा पहिला आणि हा तिसरं सॉरी इथे किती घ्यावं लागेल तिसरं घ्यावं लागेल आणि इथे किती घ्यावं लागेल पहिलं आणि तिसरं दुसरं काही आपण घेतलंच नाही. आता काय झालं ऍडिशन केली म्हणजे साईन बदलायची गरज नाही तर आहे 1 6 रुपये द्यायचे होते दुकानदाराला तो 1 रुपये देऊन टाकले 5 हे घरी गेलो 90 मायनस 80 इथे 90 कसे आहेत मायनस आहेत थोडंसं कॅल्क्युलेशन मिस्टेक व्यवस्थित जपून हे मायनस 90 आणि 80 किती झाले 170 झाले x is equal to minus 170 upon minus 5 minus minus plus 5 1 जा 5 5 3 जा 2 उरले म्हणजे 25 4 जा हे झाले 34 झाले पुट x is equal to 34 इन इक्वेशन नंबर मला असं वाटतं बाबांनो की पहिला आहे की दुसरा सोपा आहे पहिला आहे की दुसरा सोपा आहे पहिला सोपा आहे म्हणून पहिल्यामध्ये पुटअप करू x minus 2y is equal to minus 90 x ची व्हॅल्यू आहे 34 2y मायनस 90 हा 90 इकडे घेऊन या प्लस 90 झाला हा 2y मायनस झाला प्लस इकडे झाला 124 याच्यातल्या 10 याला 100 124 झालं इज इक्वल टू 2y सो y इज इक्वल टू 124 अपॉन 2 काही महारातील 2 2 कॅन्सल करताना 14 येतात तसं काही लिहायचं नाही 2 1 जा 2 2 6 जा आणि 2 4 जा हे किती झालं 62 म्हणजे इथे लिहायला विसरायचं नाही नंबर ऑफ मँगोज फॉर ए कडे किती आहे यालाच आपण काय म्हटलंय x इज इक्वल टू 34 आणि नंबर ऑफ मँगोज फॉर बी y इज इक्वल टू किती 62 आता चेक करू काय म्हणलं होतं पहिल्यामध्ये काय म्हटलं होतं त्यांनी किती घ्या 30 पुन्हाकडनं y कडनं 30 घ्या याच्याकडून जर 30 जर घेतले तर याचे किती झाले 34 प्लस 30 64 झाले आणि असे 30 कमी झाले म्हणजे किती झाले 32 झाले याची दुप्पट हे आहे का 32 इंटू 2 केले 64 येतं का दुप्पट दिले आता परत दुसऱ्या कंडिशन मध्ये काय म्हटलं त्यांनी याच्या तिप्पट आहे किंवा 10 दिल्यावर x कडे किती आहे x कडे किती आहे 34 10 दिलं म्हणजे किती झालं 24 आहे की नाही याचं 10 वाढलं म्हणजे किती झालं 72 24 इंटू 3 करा आन्सर येऊन जातं म्हणजे कॅल्क्युलेशन ते या ठिकाणी व्यवस्थित झालेलं आहे समजलं का काय अडचण आहे चलो